अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय हालचालींना वेग आला असून विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी रविवारी राहुरी येथील माजी खासदार प्रसाद तनपुरे यांच्या निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली। या भेटीमुळे जिल्ह्यातील सहकार आणि राजकारणात नव्या समीकरणाची चर्चा रंगली आहे। राहुरीतील तनपुरेवाडा हा राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे निर्णय आणि चर्चांचे केंद्र म्हणून ओळखला जातो। त्यामुळे सभापती राम शिंदे यांच्या या भेटीकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं। या भेटीत आमदार प्राजक्त तनपुरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे यांच्यासह सहकार क्षेत्रातील विविध घडामोडींवर चर्चा झाल्याची माहिती मिळतेय। मात्र बैठकीतील चर्चेचा अधिकृत तपशील जाहीर करण्यात आलेला नाहीये। जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राम शिंदे यांनी पक्षीय राजकारणापेक्षा सहकार क्षेत्रातील समविचारी नेत्यांशी संपर्क वाढवण्यावर भर दिल्याचं दिसून येतंय। विविध तालुक्यातील प्रभावी सहकारी नेत्यांच्या भेटीगाठी घेऊन ते आपली रणनीती आखत असल्याची चर्चा आहे। विशेष म्हणजे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा प्रभाव असलेल्या उत्तर नगर जिल्ह्यात राम शिंदे यांनी सुरू केलेल्या राजकीय हालचालींना महत्त्व प्राप्त झालंय। जिल्ह्यात सहकार्याच्या राजकारणात विखे गटाचं वर्चस्व मानलं जातं। शिंदे यांच्या सक्रियतेमुळे आगामी निवडणुकीत नवी राजकीय समीकरणे निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला। त्यानंतर जिल्ह्यातील राजकीय समीकरण बदलली असून सहकार क्षेत्रातील घडामोडींना वेग आलाय। अशा परिस्थितीत सभापती राम शिंदे यांनी तनपुरे वाड्यावरील भेट ही केवळ सदिच्छा भेट नसून आगामी सहकारी बँक निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण राजकीय संवादाचा भाग असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे। आगामी काळात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत कोणती आघाडी उभी राहणार, कोणते नेते एकत्र येणार आणि सहकारातील सत्ता समीकरणे कोणत्या दिशेने वळणार याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलंय। दरम्यान राहता येथे विखेंचे कट्टर विरोधक असलेल्या राजेंद्र पिपाडा यांच्या निवासस्थानी भेट दिली आहे। आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी।